डिप्रेशनमधून जर बाहेर निघायचं असेल तर उपाय काय? तर पहिला उपाय असा असणार आहे की तरुण पिढी ही आत्महत्येकडे वळते. का करायची आत्महत्या? आणि दाखवून झाल्यानंतर मावशी त्या डॉक्टरांना म्हणाल्या की माझा मुलगा ठीक होईल ना. नमस्कार, मी निकिता. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरील आणखी एका व्हिडिओमध्ये सहर्षाचं स्वागत. तर आज मी एक महत्त्वाचा विषय घेऊन तुमच्यासमोर आलेले आहे. तो विषय म्हणजे डिप्रेशन. आता डिप्रेशन म्हणजे काय? तर डिप्रेशन म्हणजे नैराश्य येणे. आजकाल तरुण पिढीमध्ये आपण डिप्रेशन हे सगळ्यात जास्त पाहतोय आणि कधीकधी या डिप्रेशनची लेवल इतकी वाढली जात आहे की आपली तरुण पिढी आत्महत्येचा पर्याय निवडत आहे. तर आजकाल आपण दिवसभरातून 1 ते 2 वेळा तरी डिप्रेशन हा शब्द ऐकतो. जर सपोज एखादी समोरून व्यक्ती तुमच्या पुढे आली आणि ती जर तुम्हाला म्हणाली मी डिप्रेशनमध्ये आहे, तर ती व्यक्ती कधीच डिप्रेशनमध्ये नसते. कारण डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीचा ब्रेन हा चालायचा बंद झालेला असतो. तो काय करतोय, तो काय बोलतोय, तो कोणाशी कसा वागतोय याचं त्याला अजिबात भान नसतं. आणि आपण बोलवले म्हणून आपल्याकडे कधीच डिप्रेशन येत नाही. कधीकधी अशा काही घटना घडल्या जातात आणि ज्या घटना आपल्या मनाविरुद्ध असतात, कधीकधी आपले एक्सपेक्टेशन पूर्ण होत नाही, तेव्हा आपण काय होतो, डिप्रेशनकडे हळूहळू जायला लागतो. डिप्रेशनमध्ये गेलेल्या व्यक्तीचं सगळं रुटीनच चेंज होऊन जातं. म्हणजे जी व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेलेली ती जर आधी कमी बोलत असेल तर ती अचानक जास्त बोलायला लागते, किंवा या उलट होतं, जास्त बोलणारी व्यक्ती अचानक गप्प बसते. किंवा खाण्याच्या बाबतीत पण कमी खात असलेली व्यक्ती अचानकच खूप सारं खाऊ लागते. किंवा ही जी डिप्रेशनमध्ये गेलेल्या व्यक्ती असतात ना, त्यांना एकटं राहायला आवडतं, त्यांना लोकांशी इंटरॅक्ट करायला आवडत नाही, त्यांना बोलायला आवडत नाही, त्यांना असं वाटतं की झोपून राहावं. तर आता जे डिप्रेशनमध्ये गेलेली व्यक्ती ना, त्याला हे काही समजत नाही की आपण डिप्रेशनमध्ये आहे. पण आपण एक फॅमिलीमध्ये राहत असतो किंवा मित्रमैत्रिणींमध्ये वावरत असतो. रोजची व्यक्ती जर आपल्याला भेटत असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी चेंज झाला असेल तर तो आपल्याला चेंज लगेच ओळखू येतो. आता एखाद्या वेळेस तुम्ही घरी जावा आणि आई आल्यानंतर किंवा आईच्या समोर तुम्ही एकदम 10 मिनिटं शांत बसून राहा, काहीच बोलू नका, काही करू नका. आई तुम्हाला लगेच विचारते, काय रे बाळा, काय झाले, एवढा का शांत आहेस? म्हणजे आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं माहीत असतं की त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं रोजचं बोलणं कसं आहे. याबाबतचा मला आलेला अनुभव मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता तुम्ही म्हणाल डिप्रेशनमधून जर बाहेर निघायचं असेल तर उपाय काय? तर पहिला उपाय असा असणार आहे की नेहमी तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तींच्या संपर्कात राहा. कारण आपल्या जवळच्या व्यक्तीच आपल्याला मानसिक आधार देणार आहेत. मला मान्य आहे डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला कोणाशी बोलायला आवडत नाही, त्याला एकटं राहायला आवडतं, त्याला काही करायला आवडत नाही. परंतु आपल्याला जर या फेजमधून बाहेर निघायचं असेल तर काहीतरी आपल्याला कष्ट तर घ्यावेच लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही नेहमी आपल्या जवळच्या व्यक्तींच्या संपर्कात राहा, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना आपल्या त्रासाबद्दल सांगा. तुम्ही जर त्यांना आपल्या त्रासाबद्दल सांगितलं, तुम्हाला काय होते ते सांगितलं, तर तुमच्या मनातील विचार कमी व्हायला मदत होईल. तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना भेटा, त्यांच्याशी बोला. आता तुम्ही म्हणताल सोशल मीडियावरती आमचे खूप मित्रमैत्रिणी आहेत, पण मित्र 2च बनवा, पण त्यांना तुम्हाला रोज भेटता येईल असे बनवा. त्या मित्रांशी तुम्ही संवाद साधा. नक्कीच तुम्हाला या फेजमधून बाहेर निघण्यासाठी खूप मदत होईल. तर दुसरा उपाय म्हणजे आपल्या आईवडिलांपासून काहीच लपवून ठेवू नका. छोटीशी जरी गोष्ट असली तरी आपल्या आईशी, आपल्या वडिलांशी शेअर करा. आपण लहानपणी बघा कसं करायचो, शाळेत गेल्यापासून ते शाळेतून घरी येईपर्यंत जे काही घडलेलं आहे ते आपण सगळं आईला घरी येऊन सांगायचो. मग मोठे झाल्यावर काय झालं, एवढं मोठं टेन्शन असताना आपण आपली ही गोष्ट आपल्या आईला सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्या आई वडिलांपासून काहीच लपवून ठेवू नका. कारण यासारख्या गोष्टींमधून आपल्याला बाहेर काढण्यासाठी आई आणि वडील आपले पुरेसे आहेत. तिसरा उपाय म्हणजे वाईट गोष्टी मनामध्ये आणू नका. जेव्हा व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते तेव्हा साहजिकच आहे त्याच्या मनात कधीतरी विचार येतात की हे गोष्ट माझ्याच बाबतीत का घडते, हे माझ्याच बाबतीत का झालं. तर ऐका, डिप्रेशन हे कोणाच्याही वाट्याला येऊ शकतं. सर्वसामान्य माणसापासून ते पैशाने जास्त श्रीमंत असलेल्या माणसांना सुद्धा डिप्रेशन येतं. तुम्ही सेलिब्रिटींमध्ये ऐकलं असेल, दीपिका पादुकोण असेल किंवा अनुष्का शर्मा असेल किंवा किंग खान म्हणजे शाहरुख खान असेल, यांना सुद्धा डिप्रेशनचा सामना करावा लागला आहे. म्हणजे डिप्रेशन ही अशी समस्या आहे की ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत
तरुणांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही येऊ शकतो। त्यामुळे वाईट गोष्टींचा विचार आपल्या मनामध्ये आणू नका। ह्या डिप्रेशनमधून आपल्याला कसे सावरता येईल ही गोष्ट फक्त ध्यानात ठेवा। तर चौथा असा उपाय असणार आहे की तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष द्या, कारण डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीची शारीरिक हालचाल ही कमी झाली जाते। त्यामुळे काय होतं, शारीरिकदृष्ट्या सुद्धा तुम्ही दुर्बल होऊ लागता। त्यामुळे डिप्रेशनच्या फेजमध्ये असताना सुद्धा तुम्ही व्यायाम केला पाहिजे। व्यायाम इन द सेन्स तुम्ही जरी फक्त 10 मिनिटं जरी रोजचं चालला तरी पण तुम्हाला 2-3 तासाची एनर्जी मिळणार आहे। त्यामुळे शरीराकडे आपलं लक्ष द्या, व्यायाम करा, योगासने करा, मेडिटेशन करा। तर यानंतर डिप्रेशनच्या बाबतीतचा आलेला मला अनुभव मी शेअर करणार आहे। तर या गोष्टीला झाले असतील 2-3 महिने। 2-3 महिन्यापूर्वी थोडासा कस्तुरीला फीवर आला होता, म्हणून आम्ही आमच्याच गावाच्या शेजारी एक गाव आहे तिथल्या हॉस्पिटलमध्ये कस्तुरीला घेऊन गेलो होतो। तर ते डॉक्टर लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत पण चेकअप करतात। कस्तुरीचं चेकअप झालं माझ्यासोबत, त्यावेळेस आमचे मामा म्हणजेच माझे सासरे होते। कस्तुरीचं चेकअप झालं आणि डॉक्टर मला सांगत होते की औषधे कसे घ्यायचे ते, म्हणजे आम्ही मेडिसिन आणले नव्हते, मेडिकलमध्ये जायचं होतं, पण त्याआधी डॉक्टर मला सांगत होते की हा डोस तुम्ही असा द्या। तर मी डॉक्टरांशी बोलत असतानाच तिथे एक मध्यम वयाच्या मावशी आल्या। तर मावशी आल्यानंतर माझं आणि डॉक्टरांचं संभाषण मावशी डॉक्टरांना जे मेडिसिन घेतलं होतं ते त्यांना दाखवत होत्या आणि दाखवून झाल्यानंतर मावशी त्या डॉक्टरांना म्हणाल्या की माझा मुलगा ठीक होईल ना? तर डॉक्टर म्हणले हा ठीक होईल, त्याला मी आता सलाईन लावलेली आहे, होईल तो ठीक, असे बोलले डॉक्टर। आणि म्हणजे मला नक्की काय समजलंच नाही की मुलाला नक्की काय झालंय ते। नंतर आम्ही बाहेर पडलो हॉस्पिटलच्या मेडिकलमधून, आम्हाला मेडिसिन घ्यायचे होते म्हणून मी तिथेच थांबले आणि त्या हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये कस्तुरीला जे मेडिसिन सांगितले होते ते काय अवेलेबल नव्हते, म्हणून मामा म्हटले की दुसऱ्या मेडिकलमध्ये मी जातो। तर मग मी तिथेच थांबले आणि त्या मावशी डॉक्टरांपासून बोलून बाहेर येऊन एका स्टूलवरती बसल्या। तर काय माहीत का पण मी न राहून त्यांच्यापाशी गेले आणि मावशींना विचारलं की मावशी काय झाले तुमच्या मुलाला? त्या अशा थोड्याशा शांत बसल्या, परत मला म्हटल्या की 15-20 दिवस झाले की तो कोणाशीच बोलत नाही आहे। तर म्हटलं ठीक आहे, मग कोणाशीच बोलत नाही, मग अजून काय, म्हणजे हॉस्पिटलला का आणलं तुम्ही? तर म्हटल्या तो खात पण काय नाही आहे, त्यांनी 15 ते 20 दिवस झालं काहीच जेवण केलं नव्हतं आणि जेवण न केल्यामुळे त्याला अशक्तपणा आला होता, म्हणून डॉक्टरांनी त्याला सलाईन लावली होती। तर न राहून मग मी त्या मावशींना विचारलं की मावशी बोलत नाही म्हणजे कोणासोबतच बोलत नाही का तो? तर हो, त्या म्हटल्या की कोणासोबतच बोलत नाही, तो एकटा राहतो। आता डिप्रेशनबद्दल मला थोडी आधीच माहिती आहे, आपण आता तरुण पिढी आहे, आपल्याला हे बोललं जातं म्हणजे सर्रास डिप्रेशनबद्दल बोललं जातं, त्यामुळे थोडी माहिती मला असल्यामुळे मला असं थोडंसं वाटलं की हे डिप्रेशनची थोडी फेज आहे। तर मग मी त्यांना विचारलं की तुमच्या घरामध्ये असं काही इन्सिडेंट झाला होता का की त्याने तो दुखावला गेला असेल वगैरे? तर त्यांनी मला एक इन्सिडेंट सांगितला त्यांच्या घरामध्ये झालेला आणि तो इन्सिडेंट खरंच म्हणजे थोडासा डिप्रेस होण्यासारखा होता। आणि मग मी त्यांना विचारलं तो शिक्षण काय घेते? तर त्याचं नुकतंच ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं होतं आणि तो कॉम्पिटिटिव्ह एक्झामची पण तयारी करत होता। तर म्हटलं ठीक आहे, आणि त्यांनी सांगितलं की तो हुशार आहे, अभ्यासामध्ये चांगले, पण अचानकमध्ये असं काय झाले मलाच काय समजेना। मग ठीक आहे मी म्हटलं, तर मी त्या मावशींना एवढंच म्हटलं की तुम्ही कितीही सलाईन लावल्या तरी तो ठीक होणार नाही आहे, हा त्याचं मेंटल हेल्थवरती तुम्हाला काम करायला लागणार आहे। आता त्या जास्त शिकलेल्या मावशी नव्हत्या, त्यामुळे त्यांना हे मेंटल हेल्थ किंवा काय हे लवकर समजलं नाही। तर मी त्यांना काय सांगितलं, तुम्ही त्याला फक्त एकटं सोडू नका। आणि सेम त्यांनी मला सांगितलं की हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तो सारखा त्या मावशींना म्हणायचा की तू जा, तू तुझं काम कर, मी थांबतो एकटा। म्हणून मी त्यांना सांगितलं तुम्ही त्याला फक्त एकटं सोडू नका, जोपर्यंत तो बरा होत नाही तोपर्यंत त्याच्यापाशी म्हणजे 24 तास तरी तुम्ही राहाच। तर त्या म्हटल्या मग मी बाहेर कामाला जाते, मग कसं होणार? तर मी म्हटलं की तुम्ही कोणाशी तरी ही गोष्ट शेअर करा, असं लपून ठेवू नका। आणि तुम्ही जेव्हा कामाला जाताल, कारण त्यांचं रोजचं म्हणजे काम केलं तरच त्यांना घरामध्ये काही ना काहीतरी पैसे येणार होते, अशी त्यांची परिस्थिती होती। तर मी म्हटले कोणाशी तरी शेअर करा, त्यांना सांगा की नक्की ही परिस्थिती काय आहे, ते समजून घेतील आणि तुमची मदत करतील की म्हणजे ॲटलिस्ट त्याच्यापाशी थांबतील, तरी त्याला एकटं सोडणार नाहीत। आणि मी म्हटलं की
थोडेसे पैसे जातील, म्हणजे हॉस्पिटल मेंटल हेल्थवर काम करायचं म्हटल्यानंतर थोड्याशा एक्सपेन्सिव्ह मेडिसिन्स असतात. तर हॉस्पिटलला तुम्ही दाखवा, मेंटल हेल्थवर त्याचं काम करा. तर मग त्या मला परत म्हटल्या की मला तर माहीत नाही की कोणते डॉक्टर आहेत वगैरे. आता सातारमधले मला पण एवढ्या गोष्टी माहीत नव्हत्या की कोणते डॉक्टर मेंटल हेल्थवरती काम करतात. म्हणून मी काय केलं, त्यांचा नंबर घेतला, फोन नंबर घेतला आणि मी म्हटलं मावशी थोडेसे पैसे जातील पण तुमचा मुलगा तुम्हाला परत मिळेल मी जर त्याच्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट केली तर. त्या म्हटल्या ठीक आहे. मी त्यांचा नंबर घेतला, मी घरी गेले, मी आमच्या आईंशी म्हणजे सासूबाईंशी ह्या गोष्टीबद्दल डिस्कस केलं की मला अशा अशा मावशी भेटलेल्या आणि असा असा प्रॉब्लेम आहे. तर मी आईंना सांगितलं की ही बहुतेक मला वाटते की डिप्रेशनची फेज आहे. तर आई म्हटल्या मग आता काय करायचं. तर मी म्हटलं तुम्ही मला सजेस्ट करू शकता का की सातारामध्ये मेंटल हेल्थवरती काम करणारे डॉक्टर आहेत का. तर आमच्या आईंना डॉक्टरांविषयी माहिती होते. आईंनी मला एक डॉक्टरांचं नाव सांगितलं. मग मी गुगलला सर्च केलं, त्यांचा ॲड्रेस घेतला आणि त्या मावशींना व्हॉट्सॲपला पाठवला. व्हॉट्सॲपला पाठवल्यानंतर मी त्यांना कॉल केला की मावशी असा असा मी ॲड्रेस तुम्हाला व्हॉट्सॲपला पाठवलेला आहे आणि तुम्ही प्लीज ह्या दवाखान्यामध्ये जा, तिथे प्रॉपर ट्रीटमेंट घ्या आणि तुमचा मुलगा यातून बाहेर येईल. नंतर मी काही दिवसांनी 3-4 दिवसांनी पुन्हा मी त्यांना मेसेज केला की मावशी तुमचा मुलगा कसा आहे. पण मला समोरून काही रिप्लाय आला नाही आणि मी कॉल तर काही डायरेक्ट करू शकत नव्हते. म्हटलं कसं आहे. परत रिप्लाय तर काय लवकर आला नाही. त्याला 2 महिने झाले आणि अचानक दुपारची वेळ होती आणि समोरून त्याच मावशींचा मला कॉल आला. तर कॉल आल्यानंतर त्या मावशी म्हणल्या, म्हणजे त्यांचे पहिले शब्द काय होते माहिती आहे का, तू अगदी देवासारखी धावून आलीस. म्हणजे ह्या वाक्यातच मला असं समजलं की तो मुलगा व्यवस्थित झालेला आहे. तर मला म्हटल्या तू जे म्हणत होती तेच खरं होतं, तो डिप्रेशनमध्ये गेला होता. आम्ही डॉक्टरांशी भेटलो, डॉक्टरांशी म्हणजे व्यवस्थित त्याची ट्रीटमेंट घेतली आणि तो व्यवस्थित आहे. तो आता खेळायला जातो, व्यवस्थित सगळ्यांशी बोलतोय, व्यवस्थित जेवण करतोय आणि त्यांनी व्यवस्थित अभ्यास चालू केलेला आहे. हे ऐकून मला खूप छान वाटलं. मला हे सगळं तुमच्याशी शेअर करून मी खूप काही चांगलं काम केलं आहे असं मी तुम्हाला सांगणार नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की समाजात वावरत असताना आपले मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, जवळच्या व्यक्ती आहेत, आपलं कुटुंब आहे किंवा इतर नातेवाईक आहेत, यांच्यामध्ये कधीही तुम्हाला असं कोणी आढळलं की जो मेंटली स्ट्रेस आहे किंवा मेंटल हेल्थ त्याची चांगली नाही, कृपया त्याला मदत करा. कारण तुमची एक मदत एखाद्याचं आयुष्य वाचवू शकते. आणि मेन गोष्ट सांगायची म्हणजे मोस्टली डिप्रेशनमध्ये असताना तरुण पिढी ही आत्महत्येकडे वळते. का करायची आत्महत्या. डिप्रेशन हे खूप काही मोठं आहे का, त्याला काय आपण मात देऊ शकत नाही का. तर डिप्रेशनमधून सहजपणे बाहेर निघता येतं. परंतु आजकाल काय झाले, डिप्रेशनला खूप मोठं करून ठेवलं आहे. आत्महत्या का करायची. आपण आत्महत्या करून जातो पण आपण गेल्यानंतर आपल्या पाठीमागे आपली आई असते, वडील असतात, आपलं एक मोठं अख्खं कुटुंब असतं. त्यांचा आपण विचार करतो का, नाही. त्यामुळे डिप्रेशन ही एक मोठी समस्या नाही आहे, आपण फक्त मोठं केलं आहे त्या डिप्रेशनला. त्यामुळे घाबरून न जाता आपण या डिप्रेशनला आपल्या आयुष्यातून घालवू शकतो आणि आपली जीवनशैली सुधारू शकतो. व्हिडिओमधून मला हेच सांगायचं होतं की डिप्रेशनवरतीही मात करता येते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि डिप्रेशनमध्ये कधीच येऊ नका, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ जास्त पाहायला लागायचा नाही. त्यामुळे तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.